वेदांत श्रीवास्तव, सार्थक सिद्धांत आणि निसर्ग अधिकारी अवघ्या 17 वर्षांची ही 3 पोरं. या वर्षी या तिघांनीही सीबीएसईची 12वीची परीक्षा दिली. त्यांचा निकाल आला आणि तिघांनाही कळलं की सीबीएसईनं निकालात घोळ घातलाय. सीबीएसई म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. 1929 साली स्थापन झालेलं हे बोर्ड कोणत्या एका राज्याचं नाहीये, देशाचं आहे. थेट केंद्रीय शिक्षण खात्याच्या अखत्यारीत येणारं. केंद्राचे वरिष्ठ अधिकारी या बोर्डावर नियुक्त असतात. आपल्याकडे जेव्हा इंग्लिश मिडियमला पाल्याला घालायचं असतं तेव्हा अनेक पालक याच बोर्डाच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. शिकण्यासाठी ढीक पैसे खर्च करतात. 13 मेला बोर्डाच्या 12वीच्या परीक्षेचा निकाल लागला. वेदांतचाही निकाल आला, पण वेदांतला फिजिक्समध्ये अपेक्षेपेक्षा बरेच कमी मार्क्स होते. मग त्यानं रिचेकिंगचा निर्णय घेतला. पण यावेळी रिचेकिंगची पद्धत थोडीशी वेगळी होती, कारण सीबीएसईनं 12वीचे पेपर तपासायला नवी पद्धत आणली होती. तिचं नाव ऑन स्क्रीन मार्किंग, OSM. म्हणजे सीबीएसईच्या मुलांनी हाताने जे पेपर लिहिले होते ते आधी स्कॅन केले गेले. मग शिक्षकांनी कम्प्युटरवर हे स्कॅन कॉपी असलेले पेपर तपासले, तिथं मार्क्स दिले. त्या मार्कांची आपोआप टोटल झाली आणि मग कम्प्युटरमध्ये रिझल्ट तयार झाला. रिचेकिंग करताना मुलांना तपासलेले पेपर पाहण्याची सोय होती. वेदांतनं आपला पेपर डाउनलोड केला. त्याच्या लक्षात आलं की पेपरची काही पानं ही त्यानं लिहिलेलीच नव्हती. ते हस्ताक्षर त्याचं नव्हतंच. त्यानं तक्रार केली. सीबीएसईनं आधी ते मान्य केलं नाही. मग वेदांतनं हे सगळं सोशल मीडियावर टाकलं. सीबीएसईनं नीट तपासलं तेव्हा चूक कळली आणि त्यांनी जाहीरपणे वेदांतची माफी मागितली. पण त्यानंतर इतक्या मुलांच्या तक्रारी समोर आल्या की सीबीएसईला रिचेकिंगची ती सिस्टीमच थांबवावी लागली. मग समोर आला सार्थक सिद्धांत. सार्थक या नव्या सिस्टीमच्या मुळाशीच गेला. या नव्या पेपर तपासणीचं कंत्राट दिलं होतं हैदराबादच्या कोएम्प एड्युटेक या कंपनीला. ही तीच कंपनी होती जिनं 2019ला तेलंगणाच्या परीक्षांमध्ये प्रचंड घोळ घातला होता आणि त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. पण सीबीएसईनं याच कंपनीला कंत्राट देण्यासाठी म्हणे अनेक नियम बदलले. 350 कोटींचं कंत्राट होतं. कंपनीनं जेमतेम 2 महिन्यांमध्ये ही नवी सिस्टीम तयार केली होती. या सिस्टीमची धड चाचणीही झाली नव्हती आणि तरीही 18 लाख विद्यार्थ्यांची 12 वर्षांची मेहनत सीबीएसईनं या सिस्टीम मध्ये पणाला लावली. सिद्धांतनं हे सगळं सोशल मीडियावर मांडलं. शेवटी काल केंद्र सरकारनं सिद्धांतला बोलावून घेतलं आणि त्यानं या सगळ्या घोळाचं प्रेझेंटेशनच दिलं आणि लगेच सीबीएसईचे अध्यक्ष आणि सचिव यांना पदावरून हटवलं गेलं. निसर्ग अधिकारी या 3ऱ्या विद्यार्थ्यानं तर रिझल्ट यायच्या अगोदरच सीबीएसईची ही सिस्टीम हॅक होऊ शकते हे दाखवलं होतं. तरी सीबीएसईनं ती हॅक केलेली वेबसाईट डमी होती असं सांगून वेळ मारून नेली होती. पण 18 लाख विद्यार्थ्यांचा आवाज बनलेल्या या 3 मुलांना सोशल मीडियानं काय उपाध्या दिल्या? पाकिस्तानी, दहशतवादी, आतंकवादी. आता बोला,